नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट MBBS कॉलेजची माहिती देणारी एक यूट्यूब सिरीज आपण चालू केलेली आहे। त्यातला हा 11वा भाग आज आपण घेत आहोत। आजच्या भागामध्ये आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बीड विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या भागामध्ये घेणार आहोत। नीट 2024 ची तयारी करत असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राइब करा। त्याचबरोबर याच्या अगोदरचे जे 10 भाग आहेत ते सुद्धा आमच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत। अजूनही ते पाहिले नसतील तर कॉलेजविषयी डिटेल इन्फॉर्मेशन ज्याच्यामध्ये आपण कॉलेजच्या सीट्स, त्याचबरोबर कॅटेगरी वाईज फीस, त्याचबरोबर त्या कॉलेजचा ॲव्हरेज कट ऑफ, त्याचबरोबर कॉलेजच्या हॉस्पिटलविषयी, कॅम्पस विषयी, हॉस्टेल फॅसिलिटीज विषयी इत्यादी विषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण या यूट्यूब सिरीज मार्फत कव्हर करत आहोत। त्यातला हा 11वा भाग आज आपण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बीड विषयी डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बीड। कॉलेजचं पूर्ण नाव आहे स्वामी रामानंद तीर्थ रूरल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबाजोगाई बीड। कॉलेजचं लोकेशन आहे अंबाजोगाई या ठिकाणी हे कॉलेज आहे। तालुका प्लेस आहे बीड जिल्ह्यातला। तर अंबाजोगाई बीड या ठिकाणी हे कॉलेज आहे आणि कॉलेजची स्थापना जर पाहिली तर 1975 साली या कॉलेजची स्थापना झालेली आहे। त्या अर्थाने खूप जुनं हे कॉलेज आहे। निजामाच्या काळामध्ये अंबाजोगाई या ठिकाणी TBवर उपचार करण्यासाठी म्हणून काही सेंटर चालू केलेले होते। तिथपासून या कॉलेजच्या स्थापनेचा इतिहास आपण पाहू शकतो। कॉलेजच्या वेबसाईटवर सुद्धा तो अवेलेबल आहे। ते TB सेंटरचं पुन्हा त्या ठिकाणी काही हॉस्पिटलमध्ये रूपांतर करण्यात आलेलं आहे आणि त्याचीच रेष पुढे ओढत महाराष्ट्र शासनाने 1975 साली बीड या भागामध्ये हॉस्पिटलची गरज ओळखून त्याच्या अगोदर संभाजीनगर या ठिकाणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलची स्थापना झालेली होती, परंतु संपूर्ण मराठवाड्याला कव्हर करण्यासाठी संभाजीनगरचं हॉस्पिटल पुरेसं सेवा देण्यासाठी पुरेसं पुरत नव्हतं। त्यामुळं बीड या ठिकाणी नवीन हॉस्पिटल स्थापन करण्याची गरज महाराष्ट्र शासनाला भासली आणि त्यानंतर 1975 साली अंबाजोगाई बीड हे लोकेशन निवडून मराठवाड्यातील रुग्णांना सेवा देण्यासाठी हे कॉलेज सुसज्ज पद्धतीत महाराष्ट्र शासनाने इस्टॅब्लिश केलेलं आहे। कॉलेजचं स्टेटस आहे गव्हर्नमेंट कॉलेज आहे, फुल्ली गव्हर्नमेंट कॉलेज आहे। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकशी संलग्न हे कॉलेज आहे आणि कॉलेजच्या बाबतीत की पॉईंट सांगायचं झाला तर फर्स्ट रूरल मेडिकल कॉलेज इन आशिया, म्हणजे ग्रामीण भागातलं आशिया खंडातलं पहिलं मेडिकल कॉलेज कोणतं असेल तर स्वामी रामानंद तीर्थ रूरल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबाजोगाई बीड आहे। म्हणजे ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातील लोकांना सेवा देण्यासाठी पहिलं मेडिकल, आशिया खंडातलं पहिलं मेडिकल कॉलेज कोणतं असेल तर हे अंबाजोगाई बीडचं कॉलेज आहे। हे खूप मोठी अचिव्हमेंट या कॉलेजच्या बाबतीत आपल्याला सांगता येईल। त्याच्यानंतर या ठिकाणी कोर्सेस कोणकोणते अवेलेबल आहेत, या ठिकाणी अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत, त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएशनसुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे। 2008 साली कॉलेजच्या कॅम्पसमध्ये नव्याने काही बिल्डिंग्स त्या ठिकाणी बांधलेल्या आहेत। कॅम्पस नव्याने काही ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे। पूर्ण कॅम्पसचं जे काही सुसज्जीकरण जे झालेलं आहे ते 2008 साली त्या ठिकाणी झालेलं आहे। त्याच्यानंतर कॉलेजच्या हॉस्पिटलविषयी आपण डिटेल इन्फॉर्मेशन पाहायचं झालं तर कॉलेजच्या हॉस्पिटलला इंडोर बेडची संख्या 518 आहे आणि OPDचा जर विचार केला तर 1756 पेशंट दर दिवशी या ठिकाणी OPD असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर या ठिकाणी मेजर ऑपरेशन दर दिवसाला 8 होत असतात आणि मायनर 14 ऑपरेशन दर दिवसाला होत असतात। आणि या ठिकाणी आणखी एक विशेषता म्हणजे या कॉलेजच्या हॉस्पिटलला वेल इक्विप्ड ब्लड बँक, म्हणजे सुसज्ज अशी ब्लड बँकसुद्धा त्या ठिकाणी अवेलेबल आहे। खूप मोठं हॉस्पिटल आहे। बीडसारख्या ग्रामीण भागामध्ये रुग्णांना सेवा देण्यासाठी हे हॉस्पिटलचा उपयोग त्या ठिकाणी होत असतो। जो काही मराठवाड्यातील रुग्णांचा भार आहे तो 3 कॉलेजेसमध्ये विभागला गेलेला आहे आत्ताच्या घडीला। एक आहे संभाजीनगरचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचं हॉस्पिटल, दुसरं आहे नांदेडचं गव्हर्नमेंट मेडिकल हॉस्पिटल। दोन्ही हॉस्पिटलविषयी किंवा कॉलेजविषयी अगोदरच आपण इन्फॉर्मेशन घेतलेली आहे। आत्ता जे आपण डिस्कस करतोय बीडसुद्धा बऱ्यापैकी मराठवाड्यातील रुग्णांचा भार त्या ठिकाणी बीडचं कॉलेज उचलताना आपल्याला पाहायला मिळतं। आता पाहूयात विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची माहिती। कॉलेजला सीट किती आहेत, त्याचबरोबर कॉलेजची फी स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर कॉलेजचा कट ऑफ कशा प्रकारे आहे। तर कॉलेजच्या सीटचा विचार केला तर MBBS साठी दरवर्षी या ठिकाणी 150 सीटसाठी ॲडमिशन होतात। त्यापैकी 23 सीट या ऑल इंडिया कोटा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मार्फत भरल्या जातात। यामध्ये सुद्धा महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतो आणि ऑल इंडिया कोट्यातूनही या कॉलेजला ॲडमिशन घेऊ शकतो। एक सीट गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे रिझर्व आहे। ही जर भरली नाही तर एक तर ती ऑल इंडियाकडे ट्रान्सफर होते किंवा स्टेट कोट्याकडे ट्रान्सफर होते।
126 सीट ह्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र स्टेट कोटा अंतर्गत या ठिकाणी राखीव आहेत. म्हणजे ज्या विद्यार्थ्याचं डोमासाईल सर्टिफिकेट महाराष्ट्राचं आहे आणि 10वी-12वी महाराष्ट्रामधून झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी 126 सीट या स्टेट कोट्यासाठी राखीव आहेत आणि स्टेट कोट्याच्या सीट ज्या आहेत CET सेलच्या वेबसाईटवरून भरल्या जातात. त्याच्यानंतर आहे फी स्ट्रक्चरच्या बाबतीत विचार केला तर 2023चं फी स्ट्रक्चर आपण या कॉलेजचं पाहतोय. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 1,25,700, EWS प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 62,850 प्रतिवर्षी इतकी फीस. ओपन आणि EWS सोडून बाकी जेवढ्या रिझर्व्ह कॅटेगरी आहेत महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना 0 फीस आहे या कॉलेजला. परंतु ॲडिशनल फीस संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ॲडिशनल फीस 19,250 रुपये इतकी भरावी लागते आणि हॉस्टेल फॅसिलिटीसुद्धा या कॉलेजला अवेलेबल असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता पाहूयात कॉलेजचा ॲव्हरेज कट ऑफ. 2023च्या कट ऑफचा विचार केला तर 2023ला कट ऑफ थोडासा हाय साईडला राहिलेला आहे. महाराष्ट्र तसेच देशभरातील जेवढे काही गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्यांचा कट ऑफ हायर साईडला असलेला पाहायला मिळतो. परंतु 2023च्या कट ऑफचं जर आपण ॲव्हरेज काढलं तर तो कितपर्यंत येईल आणि या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी सेफ स्कोअर कॅटेगरी वाईज काय असू शकतो याविषयी आता आपण पाहूयात. ओपन कॅटेगरी 605 मार्क्स, OBC 595 मार्क्स, EWS 600 मार्क्स, SC 510, ST 382, VJ 545, NTB 525, NTC 585, NTD 590 अशा प्रकारचा ॲव्हरेज कट ऑफ स्वामी रामानंद तीर्थ रूरल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबाजोगाई बीड या ठिकाणचा राहिलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होतं डिटेल इन्फॉर्मेशन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अंबाजोगाई विषयीचं डिटेल इन्फॉर्मेशन आपण घेतलेलं आहे. या अगोदरसुद्धा 10 व्हिडिओ आपण वेगवेगळ्या कॉलेजेसबद्दल बनवलेले होते महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजविषयी माहिती देण्यासाठी. ते व्हिडिओ पाहिले नसतील तर ते सुद्धा आमच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहेत. त्याचबरोबर नीट 2024ची तयारी करत असाल आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहायचे असतील तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या कॉलेजेसची माहिती आर्टिकल स्वरूपात वाचायचे असेल तर श्री छत्रपती अकॅडमी पुणेची वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून ॲडमिशन संदर्भातले महत्त्वाचे आर्टिकल तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता. त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत 2024 पेड काउन्सिलिंग सर्व्हिसला सुद्धा आम्ही सुरुवात केलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचे कॉन्टॅक्ट नंबर त्याचबरोबर आमचा ॲड्रेस दिला गेलेला आहे. त्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करून तुम्ही आमच्या पेड काउन्सिलिंग सर्व्हिसविषयी सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता. अशाच प्रकारचे अपडेट्स तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवर फ्रीमध्ये हवे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपची सुद्धा लिंक दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सहज आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन होऊ शकता. तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. धन्यवाद.